म्हणजे हा एक प्रश्न येतोच ना मनात. आणि एक आहे, ते पक्ष कितीही फोडतील, ते कार्यकर्त्यांना त्रास देतील, आईस, इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी लावतील, पण महाराष्ट्राची जनता ही स्वाभिमानीपणे आणि इमानदारपणे. त्याच्यामुळे यांनी किती असलं खटाटोप केला तर फार काही त्यांना यश मिळेल असं मला तरी वाटतं. काही मुंबईच्या नायर रुग्णालयामध्ये एका विद्यार्थिनीचा लैंगिक अत्याचार केल्याची सुद्धा घटना घडलेली आहे. ती आज सकाळी उघडकीस आलेली आहे. अनेक दिवस बीएमसीच्या हॉस्पिटल्समधल्या या घटना वारंवार येत आहेत. मागच्या 10 दिवसापूर्वी पण जी मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये घटना झाली त्याचा फॉलोअप मी स्वतः केलेला आहे. त्यात तिथले सगळ्या स्टुडंट्सचीही मी भेट घेतलेली आहे आणि महाराष्ट्र सरकारला त्याची एक पारदर्शकपणे लवकर निर्णय प्रक्रिया करून हे जे कोणीही व्यक्ती असेल, मला तिथला तो डॉक्टर आहे का कोण आहे ह्याच्यात पडायचंच नाही, कारण का सगळे डॉक्टर वाईट असतात. त्यामुळे आपण डॉक्टर का म्हणावं, आपण व्यक्ती म्हणू. कुठलीही व्यक्ती कुठल्याही ऑफिसमध्ये, हॉस्पिटलमध्ये, जागेमध्ये अशी गलिच्छ गोष्टी जर करत असेल तर फास्ट ट्रॅक कोर्टनी त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे. आणि माझी सातत्याने महाराष्ट्र सरकारकडे की एन्काउंटर वगैरे करू नका, हा देश संविधानाने चालतो, व्यवस्थित कामं करा आणि त्या माणसाला, त्या व्यक्तीला जो असं गलिच्छ कृती करतो त्याला भर चौकात फाशी द्या सगळ्यांच्या समोर. त्याच्याशिवाय हा प्रश्न एक, आणि वर्दीचा धाक तर बसला पाहिजे. वर्दीचा धाकच राहिला नाहीये कुणाला या देशात, हे दुर्दैव आहे. भाई, काल लक्ष्मण हाकेंचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता. त्यांनी मद्यप्राशन केल्याचं मराठा समाजाचं म्हणणं होतं आणि काल गोंधळही बराच झाला कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये. त्यानंतर लक्ष्मण हाकेंचं असं म्हणणं आहे की हे सगळं ओबीसी समाजाला बदनाम करण्यासाठी केलं जाते आणि काल त्यांची प्राथमिक चाचणीचा अहवाल आला, त्यामध्ये त्यांनी मद्यप्राशन केलं नाही असं डॉक्टरांचं म्हणणं आहे, जो प्राथमिक अहवाल होता. पण मराठा समाजाच्या आंदोलकांचं म्हणणं आहे की त्यांनी मद्यप्राशन केलेलं होतं. मग मी तर व्हिडिओज पाहिला नाही, त्याच्यामुळे मला याची काय माहिती नाही. व्हिडिओ पाहून तुम्हाला. ताई, विधानसभेच्या तोंडावर खतर मोठे इन्कमिंग सुरू आहे. तुमच्या संपर्कात कोणी आहे का आमदार येणार जाण? कारण आता भाजप असेल किंवा दादांच्या पक्षातील अनेक आमदार येण्यासाठी इच्छुक आहेत असं तुम्हाला एक खरं सांगू, माझा फोन इन्कमिंगसाठी नेहमीच चालू असतो. तो 1.5 वर्ष मी नाही कुणाला ब्लॉक केलं, मी कधी करतही नाही. कारण का एका सशक्त लोकशाहीमध्ये आणि नात्यांमध्ये चर्चाही झालीच पाहिजे. ब्लॉक करून, बोलणं बंद करून त्याला लोकशाही म्हणतच नाहीत ना. म्हणून मी म्हणते, विरोधक असला तरी तो दिलदार असला पाहिजे. या मताची मी आहे आणि हे संस्कार आमच्या कैलासाची यशवंतराव चव्हाणांनी केले. दिल्लीतही माझा वावर बघा, माझं इंस्टाग्रामचं अकाउंट बघा. मी अनेक वेळा भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांबरोबर माझे फोटो असतात. माझी सगळ्यांची वैचारिक लढाई आहे, माझी कुणाशीही वैयक्तिक लढाई असण्याचा प्रश्नच आहे. नाही, पण आता अजित पवारांसोबत जे गेलेले आमदार मंत्री आहेत त्यांना परत पक्षामध्ये घेतलं जाणार आहे का? आणखी दिलीप वळसे पाटील, डायलॉग माझा होता का? माझा डायलॉग गेलेल्या मी सगळ्यांशी बोलत होते. आता ते बोलत ते का नाही ते माझ्या हातात नाही. मी संबंध ठेवू शकते का? ठेवू शकते. मी सगळे जे गेलेले आहेत सगळ्याच बाजूने माझे संबंध, मी कुणाशी कधीच संबंध तोडले नाही. कारण का, मी लोकसेवेसाठी राजकारणात आहे. त्याच्यात वैयक्तिक काय, कधी कोणाचं काम असेल कुठे आपला हात जोडायचा, विनम्रपणे विनंती करायची. आणि आपल्या लोकांसाठी एखाद्याला विनम्रपणे काम सांगण्यात, मदत मागण्यात कमीपणा कसला? तुमच्या मतदारसंघातील 2 खरं तर इंदापूर आणि दौंडचे 2 इच्छुक विरोधक तुमच्याकडे येण्यासाठी इच्छुक आहेत अशी चर्चा आहे. तर हर्षवर्धन पाटील आणि दुसरे थोरात, काय याच्या संदर्भात? मला याची काय माहिती. ताई, गायीला राष्ट्रीय याचा दर्जा काल देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केलेली आहे. एकीकडे गायींची हत्या केली जाते तर सरकारकडून अशा पद्धतीने त्यांना दर्जा दिलेला आहे. आपण नेहमी गोमाताच म्हणतो, त्याच्यामुळे गायीला माता म्हणणारच आपल्याला संस्कृती आहे. आणि अन्न, आपण अन्नपूर्णेचीही पूजा करतो. आपल्या महाराष्ट्रात आणि भारतीय संस्कृतीमध्ये अन्नाची पूजाच होते. त्याच्यामुळे त्याच्यात काही मला काही नवीन वाटत नाही. जे संस्कार आपल्या सगळ्यांवर झालेले, बैलपोळा असतो त्याच्यात आपण करतोच ना, त्याच्यात त्याचे आभार मानतोच. आणि आम्ही सगळे शेवटी शेतकरीच आहोत. त्याच्यामुळे जे आणि कोणी मुंबई पुण्यात राहत असलं तरी शेवटी आपण सगळे शेतीतूनच जन्माला येऊन मोठे झालेलो आहोत. त्याच्यामुळे शेतीची नातं सगळ्यांचं नेहमी राहिलंच आणि आपल्या संस्कृतीतच ते आहे. ताई, 2 दिवसापूर्वी अहमदनगरला पवार साहेबांना एक मुस्लिम समुदायाने निवेदन दिलेलं होतं की अहमदनगरचं नाव जे आता अहिल्यानगर झालेलं आहे ते पुन्हा अहमदनगर करावं. तर त्यावरून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवार साहेबांवर अतिशय खालच्या शब्दांमध्ये टीका केलेली आहे. मिनी औरंगजेब आहेत असं पवार साहेब असं ते म्हणालेले आहे. लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार. तुमच्या ट्विटला दादांनी उत्तर दिले.
लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. काल आणि आज साहेब 2 दिवस पुण्यात आहेत, मोठ्या संख्येने इच्छुक खरं तर तुमच्या पक्षात येत आहेत. कशा प्रकारे रणनीती असेल, जागा वाटप असेल किंवा अनेक जण भाजप किंवा दादांच्या ह्याच्यातील आमदार येण्यासाठी इच्छुक आहेत? मी विनम्रपणे महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचे मनपूर्वक आभार मानते. खरं तर या मायबाप जनतेच्या समोर नतमस्तक होते की 1 वर्षापूर्वी आम्ही कुठे होतो आणि 1 वर्षानंतर आज कुठे आहोत बघा. 1 वर्षापूर्वी ना पक्ष होता, ना चिन्ह होते. आमदार, खासदार, सोसायटी, सरपंच, बँक, म्हणजे जी काही सत्तेची पदं लोक सरकार जे होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये, त्यातलं पक्ष चिन्ह सगळं घेऊन आमचं आयुष्य उद्ध्वस्त करून ते सगळे गेले. त्यावेळेस इलेक्शन कमिशनमध्ये आदरणीय पवारसाहेब सातत्याने तासनतास बसत होते आमच्याबरोबर. सुप्रीम कोर्टात आठवड्याला मी स्वतः चक्रा मारलेल्या. माझ्या मुलीचा 25वा वाढदिवस पण आम्ही सुप्रीम कोर्टातच साजरा केला, कारण तेच महत्त्वाचं होतं. एक आई म्हणून मला वेदना होतात त्याच्या की माझ्या 25 वर्षाच्या मुलीला तिचा वाढदिवस मला सुप्रीम कोर्टात बेंचवर बसून साजरा करावा लागला. ठीक आहे, संघर्षाचे दिवस होते आणि अर्थातच आधी लग्न कोंडाण्याचं, वाढदिवस तर नंतर करू ना, कुठे जातोय वाढदिवस. पण ही लढाई करून महाराष्ट्राची मायबाप जनता जी स्वाभिमानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि स्वाभिमानी महाविकास आघाडीच्या बरोबर जी उभी राहिली. सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं हो सकता. त्याच्यामुळे आम्ही खूप संघर्ष करून मायबाप महाराष्ट्राच्या जनतेने जी साथ दिली, कारण का मायबाप जनतेच्या लक्षात आलं की आदरणीय पवारसाहेब आणि माननीय उद्धवजींवर जो अन्याय झाला, अदृश्य शक्तीला असं वाटतं की अदृश्य शक्ती दिल्लीवरून काहीही करू शकते. या राज्यांनी दाखवून दिलं की अदृश्य शक्ती देश चालवू शकत नाही. हा देश फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानेच चालणार. ताई, पुणे-सातारा महामार्गावरती तुमचा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघात खेड-शिवापूर टोलनाका क्रॉस केल्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य आहे. अजूनही तो रस्ता महामार्ग झालेला नाही आहे. 2013-14ला खरं तर ते काम होणं अपेक्षित होतं, पण अजूनही झालेलं नाही. यावरनं बरीच टीका होती आहे. सातत्याने गडकरीसुद्धा भूमिका मांडतात, पण नागरिकांचे हाल होतात, प्रवाशांचे हाल होतात. पूर्णपणे तुमचा प्रश्न मान्य आहे. योगायोग बघा, म्हणजे 2 गोष्टी झाल्या. मागच्या सेशनमध्ये पार्लमेंटमध्येही पुन्हा एकदा सविस्तर मी गडकरी साहेबांशी बोलले. ते आमचा तो युक्तिवाद ह्याच्यातच झाला आणि अतिशय म्हणजे मी गडकरी साहेबांचे मनपूर्वक आभार मानते की त्यांच्याही मनाचा मोठेपणा की त्यांनी स्पष्टपणे कबूल केलं की हो, कॉन्ट्रॅक्टरचा प्रॉब्लेम आहे, त्याला आम्ही ब्लॅकलिस्ट केला आहे. आणि परवाच्या दिवशी जेव्हा गडकरी साहेब आले होते कोथरूडला त्या सभेला, त्याही सभेमध्ये मी हा प्रश्न मांडला होता आणि गडकरी साहेबांनी शब्द दिलाय आणि गडकरी साहेब ते शब्दाला पक्के आणि ते राजकारण करत नाही जेव्हा विकासाचा मुद्दा येतो तेव्हा. त्याच्यामुळे गडकरी साहेबांनी शब्द दिलाय की वेळ पडली तो पूर्ण कॉन्ट्रॅक्ट आम्ही कॅन्सल करू, काय जर भरावं लागलं सरकारला ते एक्स्ट्रा पैसे भरू, नवीन त्याच्यात आम्ही निर्णय घेऊ आणि लवकरात लवकर तो रस्ता पूर्ण करू, असं पुण्याच्या 10 दिवसापूर्वी अतिशय म्हणजे खूप मनाचा मोठेपणा दाखवून ते बोलतो. काही केंद्रीय गृहमंत्र्यांच्या महाराष्ट्रात चक्रा वाढलेत, निवडणुका समोर येतात, कशा प्रकारे बघतात? अतिथी देवो भव. त्याच्यामुळे पाहुण्यांचं स्वागत झालंच पाहिजे. आणि आम्ही अदृश्य शक्तीवाले नाही, आम्ही संविधान बचाव आणि आम्ही संविधानाची ताकद आणि आमचं राजकारण आणि समाजकारण हे फक्त संविधानच केंद्रबिंदू ठेवून आहे. त्याच्यामुळे त्यांची अनेक दिवसाची इच्छा होती आणि आम्ही दर 2-3 महिन्यांनी अशी शिबिरं घेतोच. ही एक पॉलिसी लेवलला आहे. बघा, काही असतं तरी हा राजकीय पक्ष आहे जो विचारधारेने चालतो. म्हणजे अर्थातच पॉलिसी लेवलला काय निर्णय सरकार घेतं, त्याचे इम्प्लिकेशन्स, त्याच्या झालेली त्याचे प्लस पॉईंट्स आणि मायनस पॉईंट्स, इम्प्लिमेंटेशन गॅप्स, हा एक राजकीय पक्ष आहे ज्याची विचारधारा आणि त्याच्यावर सातत्याने देशात आणि राज्यात होणाऱ्या गोष्टी याच्यावर एक मनमोकळेपणे चर्चा. काल तुम्ही बोलला की नितीन गडकरींनी जे वक्तव्य केलेलं होतं माझी लाडकी बहीण योजनेवरून, तर अजितदादा काल असं म्हणालेत की जर अडचण असली तर योजना आणलीच नसती आणि त्यामुळे नितीन गडकरींशी या संदर्भात मी सुद्धा बोलेन असं दादा म्हणतायत. डेटा स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स ना. नंबर्सच बघा ना, नंबर डेटा हा जास्त महत्त्वाचा असतो आणि महाराष्ट्र सरकारकडून जो डेटा येतोय, एक असा कायदा माननीय अटलजींनी केला होता ज्याच्यामध्ये किती तुम्ही लोन घेऊ शकता कुठल्याही राज्याला आणि केंद्र सरकारला, त्याला काही लिमिट्स
त्या काळात घातल्या होत्या आणि त्या लिमिट्सला बजेट केंद्रबिंदू ठेवून किती लोन घेऊ शकतो ह्याची अगदी सविस्तर मांडणी एक पॉलिसी म्हणून ज्याला FRBM ॲक्ट म्हणतात केंद्र सरकार म्हटलं फिस्कल डेफिसिट ज्याला इंग्रजीत म्हणतो त्याचं कंट्रोल करण्यासाठी आणि तो माननीय अटलजी जेव्हा प्राईम मिनिस्टर होते तेव्हा केला होता. त्याच्यानंतर FRBM ॲक्टचं इम्प्लिमेंटेशन जरी तो अटलजींनी केलेला असेल तर तो चांगला होता म्हणून मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारने पुढे नेला अजून त्याच्यात सुधारणा आणली सगळ्यांच्या चर्चेची. त्यामुळे मग भारतीय NDA असेल किंवा UP असेल FRBM ॲक्टबद्दल आमच्या सगळ्यांचं एकमत आहे. आणि त्यानंतर FRBM ॲक्ट हा जेव्हा आता आपण बघतो त्या ॲक्टप्रमाणे जो लोन महाराष्ट्र सरकार आणि राज्य अशी जी घेत आहेत त्यांनी FRBM ॲक्टनी जो कॅप टाकला आहे त्याच्याहून जास्त निधी हा लोनमधून घेणं कारण का त्याचा शेवटी इंटरेस्ट कधी ना कधी इंटरेस्ट भरावा लागेल आज नाही उद्या नाही परवा पण मग ते फंड रेज करायचं त्याच्यामुळे FRBM ॲक्ट हा फॉलो केला जात नाही असं साधारण जो डेटा आणि नंबर्स हा महाराष्ट्र सरकारकडून येतात वर्तमानपत्रात आणि चॅनलवरनं त्याच्यावरनं दिसतं आणि ह्याच्याबद्दल सविस्तर माननीय जयंत पाटील साहेब हे बोलले होते डिसेंबरमध्ये. त्यामुळे मला असं वाटतं जयंतरावांना हा प्रश्न तुम्ही विचारला तर डेटा वाईज ते सांगू शकतील आणि अर्थातच जयंतराव हे अर्थतज्ञ आहेतच पण गडकरी साहेब तेच म्हणतात राज ठाकरे जे त्यांचे मित्रपक्षात होते ते म्हणतात आणि जे इकॉनॉमिस्ट्स आहेत या राज्यात आणि देशातले जे उत्तम आहेत त्यांना राजकारणाचा कुठलाही संबंध नाही काही संबंध नाही तेही जर असं म्हणत असतील तर ह्याच्यात डेटा स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा प्रत्येक कॅबिनेटमध्ये हे परत एकदा तुमच्या चॅनल आणि वर्तमानपत्रात मी तर काय कॅबिनेटमध्ये नसते पण आपण म्हणजे आपल्याला जी माहिती मिळते त्याच्याप्रमाणे चॅनल आणि वर्तमानपत्रात रोज जेव्हा कॅबिनेट होते त्याच्यानंतर असं ऐकायला आणि वाचायला मिळतं की कॅबिनेटमध्ये फायनान्स मिनिस्टर वित्त मंत्रालयाने ऑब्जेक्शन घेतलं पण कॅबिनेटनी ते ओव्हररूल केलं आणि निर्णय रेटला आहे जेव्हा फायनान्स मिनिस्ट्रीचं ऑब्जेक्शन आहे. हे वारंवार तुम्हीच दाखवता त्याच्यामुळे याचा अर्थ काहीतरी इम्बॅलन्स आहे ना अर्थात. ताई निवडणूक ABP माझा उघडा डोळे बघा नीट.